हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल एलईडी ब्लिंकिंग वन आफ्टर अनादर हे सर्किट लर्न करणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा आर्डिनो आयडी वर आपण जाऊ आणि प्रोग्राम बघू. हे आहे आर्डिनो आयडी सॉफ्टवेअर, फ्रीली अवेलेबल आहे, ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. गुगलवर तुम्ही आर्डिनो आयडी असं टाकलं की लिंक भेटेल वेबसाईट, त्याच्यावरून तुम्ही हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करू शकता. तर हा प्रोग्राम मी लिहिलेला आहे मल्टिपल एलईडी ब्लिंकिंग साठी. आणि आपल्याला एलईडी काय करायचं आहे, तर पहिल्यांदा एक एलईडी ऑन झाली पाहिजे, ती ऑफ झाली पाहिजे. त्यानंतर दुसरी ऑन होईल, ऑफ होईल, त्यानंतर तिसरी ऑन होईल आणि नंतर ऑफ होईल. असं लूप मध्ये कंटिन्युअसली चालू राहिलं पाहिजे. तर त्यासाठी आता 3 एलईडी आहेत. तर 3 एलईडीला आपल्याला पहिल्यांदा आर्डिनो वरच्या 3 पिन सिलेक्ट कराव्या लागतील. तर त्यासाठी मी 3 व्हेरिएबल्स डिफाईन केले. तर आपल्याला पिन नंबर म्हणजे इंटिजर्स आहेत. ओके, व्हेरिएबल टाईप म्हणजे डेटा टाईप कोणता निवडायचा, तर पिन नंबर आहेत ते आपले इंटिजर्स असणार आहेत. म्हणजे 10, 11, 12, 13 काय असेल ते, किंवा 2, 3, 4, 5 हे सगळे नंबर्स आहेत, इंटिजर्स आहेत. त्यामुळे डेटा टाईप काय आलं, इंट डेटा टाईप, इंट. आणि एलईडी 1 ला मी एलईडी 1 म्हटलं आणि इक्वल टू 13. एलईडी 1 हे व्हेरिएबल एक घेतलं आणि त्याला 13 नंबरची पिन मी असाइन केली. 13 म्हणजे 13 नंबरची पिन. त्यानंतर दुसरं व्हेरिएबल मी घेतलं इंट एलईडी 2 आणि इज इक्वल टू त्याला 12 नंबरची पिन मी असाइन केली. आणि त्यानंतर इंट एलईडी 3 ला मी 11 नंबरची पिन असाइन केली. आता बरोबर आपल्याला सर्किट जोडताना याच पिन मध्ये या 3 एलईडीची आउटपुट आपल्याला कनेक्ट करावी लागणार आहे. म्हणजे एलईडी 1 चा आउटपुट 13 नंबर पिनला, एलईडी 2 चा आउटपुट 12 नंबर पिनला आणि एलईडी 3 चा आउटपुट 11 नंबर पिनला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. हीच लाईन झाल्यानंतर सेमीकोलन. आता वर्ड सेटअप, याच्यामध्ये आपण सेटअप करून घ्यायचं आहे तिन्ही एलईडी साठी. पहिल्यांदा एलईडी 1 साठी सेटअप काय, तर पिन मोड सिलेक्ट करायचा. आता पिन मोड मध्ये सेटअप मध्ये काय करतात, तर आउटपुट डिव्हाइसेस कोणते, इनपुट डिव्हाइसेस कोणते हे डिफाईन केले जातात. आता पिन मोड एलईडी 1 आणि कॉमा आउटपुट म्हणजे 13 नंबरची पिन एलईडी 1 म्हणजे काय, 13 नंबरची पिन आपण आउटपुट म्हणून सिलेक्ट करतोय एलईडी 1 साठी. त्यानंतर एलईडी 2 कॉमा आउटपुट म्हणजे 12 नंबरची पिन आपण आउटपुट म्हणून सिलेक्ट करतोय एलईडी 2 साठी. आणि 11 नंबरची पिन आपण आउटपुट म्हणून सिलेक्ट करतोय एलईडी 3 साठी. हे झालं वाईड सेटअप. याच्यामध्ये आपण सेट करून घेतलं आउटपुट नक्की कोण आहे ते आउटपुट डिव्हाइस. आता वाईड लूप मध्ये बघा, वाईड लूप म्हणजे रिपीटेडली हा इथून खालचा प्रोग्राम आहे तो रिपीटेडली रन होणार. आता पहिल्या एलईडी साठी हा प्रोग्राम. सिंगल एलईडी साठी ज्यावेळेस आपण एका व्हिडिओमध्ये सर्किट बघितलं सिंगल एलईडी साठी, ब्लिंकिंग ऑफ सिंगल एलईडी, त्याच्यामध्ये एवढाच प्रोग्राम होता. म्हणजे एकच एलईडी होता. तर त्या एलईडीला पहिल्यांदा हाय द्यायचं, मग एलईडी ऑन होणार. त्या एलईडीला परत लो द्यायचं, एलईडी ऑफ होणार. तसाच सिंपल प्रोग्राम मी लिहिलाय. हा प्रोग्राम अजून दुसऱ्या टाईपनं सुद्धा आपण लिहू शकतो, फॉर लूपनं. त्याच्यासाठी आपण पुढचं एक व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये आपण फॉर लूपनं हा प्रोग्राम कसा लिहायचा ते बघू. पहिल्यांदा हा सिंपल प्रोग्राम. तर आता वाईड लूप मध्ये या पिनला जर हाय किंवा लो व्हॅल्यू असाइन करायची असेल तर त्यासाठी कमांड आहे डिजिटल राईट. डिजिटल राईट एलईडी 1, एलईडी 1 म्हणजे 13 नंबरची पिन. तर 13 नंबर पिनला मी पहिल्यांदा हाय व्हॅल्यू असाइन करतो. हाय व्हॅल्यू दिली काय होईल, एलईडी ऑन होईल. हाय म्हणजेच काय, व्होल्टेज फ्लो होणार. म्हणजे 5 व्होल्ट, 3.3 व्होल्ट काय असेल ते व्होल्टेज त्या पिन मधून आउटपुट डिव्हाइस कडे जाणार आणि एलईडी ऑन होणार. आता ही एलईडी किती वेळेसाठी ऑन राहणार आहे, तर मी 500 मिली सेकंद दिलेले आहे. म्हणजे 0.5 सेकंद साठी ऑन राहणार. त्यानंतर ती ऑफ होणार. त्यासाठी डिजिटल राईट एलईडी 1 कॉमा लो. एलईडी 1 म्हणजे 30 नंबरची पिन आणि कॉमा त्याला मी व्हॅल्यू असाइन केली लो. लो म्हणजे 0 व्होल्ट. 0 व्होल्ट पॉवर सप्लाय झाला की काय होईल, एलईडी ऑफ होईल. म्हणजे पहिली एलईडी हाय दिलं की ऑन झाली, 500 मिली सेकंद ऑन राहिली. त्यानंतर लो व्हॅल्यू दिली की काय झाली, एलईडी ऑफ झाली. आणि तशीच ऑफ राहिली किती सेकंद, 0.5 सेकंद. त्यानंतर दुसऱ्या एलईडी साठी आता ही ऑफ झाली की दुसरी एलईडी ऑन झाली पाहिजे. त्यासाठी डिजिटल राईट एलईडी 2 कॉमा हाय. आता एलईडी 2 म्हणजे 12 नंबरची पिन.
त्या पिनला मी व्होल्टेज दिलं हाय. हाय म्हणजेच 5 व्होल्ट आणि हाय व्होल्टेज दिलं काय होईल, एलईडी 2 ऑन होईल. आता ती 500 मिली सेकंद ऑन राहील. त्याच्यानंतर डिजिटल राईट एलईडी 2, लो म्हणजे एलईडी 2 म्हणजे 12 नंबरची पिन, त्या 12 नंबरच्या पिनला मी लो व्होल्टेज दिलं म्हणजे 0 व्होल्ट. 0 व्होल्ट दिलं की एलईडी 2 काय होईल, ऑफ होईल. आता ती ऑफ किती वेळासाठी राहील, 500 मिली सेकंदसाठी. आता त्यावेळेस एलईडी 1 ही ऑफच राहणार आहे, एलईडी 3 सुद्धा ऑफ राहणार आहे. फक्त आपलं लूप कुठे चालू आहे, एलईडी 2 वर आपलं ऑपरेशन चालू आहे, म्हणजे एलईडी 2 फंक्शन करते. ओके, त्यावेळेस बाकीच्या एलईडी ह्या ऑफ राहणार. आता एलईडी 2 ऑफ झाली की त्यानंतर 0.5 सेकंदनं एलईडी 3 लगेच ऑन झाली पाहिजे. त्यासाठी डिजिटल राईट एलईडी 3, हाय. एलईडी 3 म्हणजेच 11 नंबरची पिन, आपण त्या एलईडी 3 ला म्हणजेच 11 नंबरच्या पिनला व्हॅल्यू काय दिली, हाय. म्हणजे 5 व्होल्ट व्होल्टेज या एलईडी 3च्या पिन मधून सप्लाय होणार आणि एलईडी 3 ऑन होईल. आता ती किती सेकंदसाठी, 0.5 सेकंदसाठी ऑन राहील. त्यानंतर डिजिटल राईट एलईडी 3 म्हणजे 11 नंबरची पिन, लो. 11 नंबरच्या पिनला आपण लो व्हॅल्यू असाइन केली की काय होईल, 0 व्होल्ट पॉवर सप्लाय होईल आणि एलईडी 3 परत ऑफ होईल आणि ती 0.5 सेकंदसाठी ऑफ राहील. त्यानंतर पुन्हा प्रोग्राम इथून रन व्हायला सुरुवात होईल. असं कंटिन्युअसली हे लूप रन होत राहील. तर अशा पद्धतीनं आर्डिनो आयडीई वर मल्टिपल एलईडी ब्लिंकिंग साठी आपण असा प्रोग्राम लिहू शकतो. 3 एलईडी साठी मी हा प्रोग्राम लिहिलेला आहे. नंबर ऑफ एलईडीज इथं तुम्ही खाली वाढवू शकता. एलईडी 4 व्हेरिएबल घ्यायचं, एलईडी 5 घ्यायचं. तसंच पिन मोड मध्ये पण एलईडी 4 साठी एलईडी 5 साठी सेटअप करून घ्यायचा. आणि परत हा जो ब्लॉक लिहिलेला आहे एका एलईडी साठी, हा एवढा ब्लॉक एका एलईडीचा आहे, तर तोच ब्लॉक खाली रिपीट होईल. जेवढे एलईडी वाढतील तेवढे ब्लॉक रिपीट होतील आणि ते परत लूप मध्ये कंटिन्युअसली रन होत राहतील. तर अशा पद्धतीनं आर्डिनो आयडीई वर आपण प्रोग्राम लिहू शकतो. आता हा प्रोग्राम आपण टिंकरकॅड वर सिम्युलेट करून बघू आणि त्यानंतर ऍक्च्युअल सर्किट कनेक्ट करून बघू. ओके, तर त्यासाठी जाऊया टिंकरकॅड वर. गुगलवर तुम्ही टिंकरकॅड सर्च केलं की अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल. हा तुमचा डॅशबोर्ड आहे. इथं मी आता लॉग इन ऑलरेडी केलेला आहे. तुम्हाला आधी साइन अप करावं लागेल पहिल्यांदा जर जात असाल या वेबसाईटवर तर गुगल अकाउंट थ्रू साइन अप करा. त्यानंतर हा डॅशबोर्ड तुमच्या समोर येईल. त्यामध्ये क्रिएट म्हणायचं, क्रिएट, आणि इथं सर्किट्स तुम्ही क्रिएट करू शकता. क्रिएट सर्किट्स. आता अशा पद्धतीचा वर्कबोर्ड तुमच्या समोर येईल, वर्कपेज. आता इकडच्या बाजूला तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट दिसत आहेत. आपल्याला बेसिकच लागणार आहेत सध्या या सर्किटसाठी. यातले कॉम्पोनंट्स आपण यूज करणार आहे. पहिल्यांदा ब्रेडबोर्ड महत्वाचा कॉम्पोनंट आहे, तो पहिल्यांदा घेऊ. ब्रेडबोर्ड इथं ठेवतो मी आणि याला नाव देऊया ब्रेडबोर्ड. ठीक आहे, ब्रेडबोर्ड नाव दिलं. त्यानंतर आपल्याला आर्डिनो युनो हा एक महत्वाचा कॉम्पोनंट लागणार आहे, तो आपण इथं ठेवूया. आर्डिनो युनो नाव देऊ त्याला आर्डिनो. त्यानंतर आपल्याला 3 एलईडी लागणार आहेत. 3 वेगवेगळ्या कलरच्या एलईडी आपण घेऊ. ही एक एलईडी आहे. आता इथं आपल्याला माहित आहे हा कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि हा लॉंग लेग जो बेंड केलेला आहे तो एनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. पहिल्यांदा रेड एलईडी घेऊ. त्याला आपण नाव देऊ एलईडी 1. एलईडी 1. त्यानंतर दुसरी एलईडी घेऊ. आता ही आपण ग्रीन कलरची घेऊया. त्याला एलईडी 2 आधी म्हणूया, एलईडी 2. आणि ही घेऊया ग्रीन कलरची. इथं कलर पण तुम्ही चूज करू शकता, ग्रीन कलर एलईडी. त्यानंतर तिसरी एलईडी घेऊया. दुसरा कलर निवडू कोणताही, एलईडी 3 म्हणू पहिल्यांदा. आणि इथं कलर कोणता घेऊया, सपोज ब्लू घेऊया. ठीक आहे, ब्लू. अशा 3 एलईडी घेतल्या. आपल्याला रेजिस्टर पण लागतील. खरं तर 3 एलईडी आपण जर एका वेळेस रन करत असू तर रजिस्टरची गरज पडत नाही, पण सध्या आपण बेसिक शिकतोय त्यामुळे रजिस्टर घेऊया.
चांगलं प्रॅक्टिस आहे रजिस्टर यूज करणं. म्हणजे रजिस्टर आपण 220 ओहमचा सफिशियंट आहे एका एलईडी साठी. रजिस्टर नाही वापरला आपण तर काय होईल, जर जास्त करंट फ्लो झाला तर आपली एलईडी बर्न होऊ शकते, म्हणजे डॅमेज होऊ शकते. त्यासाठी रजिस्टर यूज करणं चांगलं प्रॅक्टिस आहे. याला आपण रजिस्टर 2 म्हणू आणि इथं 220 ओहमचाच रजिस्टर घेऊ. ओहम सिलेक्ट करायचा आहे आणि तो फक्त फ्लिप करून घ्यायचा या बटन, म्हणजे आपल्याला तो हॉरिझॉन्टल जोडता येईल, कारण आपल्याला हॉरिझॉन्टल जोडायचं आहे. समजण्यासाठी सर्किट आपल्याला सिंपल करायचं आहे, त्यासाठी मी हॉरिझॉन्टल जोडणार. सर्किट जोडायच्या सुद्धा भरपूर मेथड्स आहेत टिंकरकॅड मध्ये, मी सिंपल पद्धतीने जोडून दाखवतो. तर हे पण फ्लिप करून घेऊ हॉरिझॉन्टल. ठीक आहे, 3 रजिस्टर झाले 3 एलईडी साठी. आता बऱ्यापैकी आपल्याला जे पाहिजे होतं ते घेतलेलं आहे. आता एक एक एलईडी कनेक्ट करू. आधी इथं कनेक्ट करूया एलईडी, खालच्या ह्याच्यामध्ये कनेक्ट करू किंवा वर कनेक्ट केले तरी काही हरकत नाही. आपण खाली कनेक्ट करूया एलईडी. पहिल्यांदा एलईडी 1 मी इथं ठेवतो, रेड एलईडी. आता ही ग्रीन एलईडी मी इथं ठेवतो. कोणत्याही 2 पॉइंट मध्ये कनेक्ट करायचे आणि ब्लू एलईडी मी 2 पॉइंट मध्ये कनेक्ट केली. एक ॲनोड आहे, एक कॅथोड आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आता हे रजिस्टर कनेक्ट करायचं आहे. रजिस्टर कुठं कनेक्ट करतो आपण, ॲनोडच्या सिरीज मध्ये. ॲनोडची लाईन आपण आउटपुट व्होल्टेजला जोडणार आहे इकडे. म्हणजे आता पहिली एलईडी आहे एलईडी 1, त्याला 13 नंबरची पिन आपण असाइन केली. तर याचं जे आउटपुट आहे ते आपण या एलईडीच्या ॲनोडला जोडणार आहे, या ॲनोडला म्हणजे लॉंग लेगला. तर त्या सिरीज मध्ये आपला रजिस्टर पाहिजे. या सिरीज मध्ये मी रजिस्टर ठेवलाच, इथं कनेक्ट केला, सिरीज मध्ये आहे बघा. हे ॲनोड आणि हे रजिस्टरचं टर्मिनल सिरीज मध्ये मी कनेक्ट केले. आता हे मी याचं टर्मिनल कुठं कनेक्ट करणार, या 13 नंबरच्या पिनला. तसंच दुसरा रजिस्टर घेऊया आणि तो मी इथं कनेक्ट करतो दुसऱ्या एलईडीच्या ॲनोडला, ॲनोडच्या सिरीज मध्ये. आणि तिसरा रजिस्टर तिसऱ्या एलईडीच्या ॲनोडच्या सिरीज मध्ये. ठीक आहे, आता एलईडी जोडले, रजिस्टर जोडले. आता वायरिंग फक्त राहिलं, वायरिंग करूया. आता बघा एलईडी 1 साठी काय 13 नंबरची पिन आपण घेतली, बरोबर. तर एलईडी 1च्या आता हे कनेक्शन इथं आले, ॲनोड कडून रजिस्टरचं टर्मिनल इथं आले. आता हे सिरीज मध्ये पॉइंट्स आहेत सगळे. तर याच्या कोणत्याही टर्मिनलला वायर जोडायची आणि सरळ आपल्या 13 नंबरच्या पिनकडे घेऊन जायचंय आपल्याला. तर ही जम्पर वायर आहे, जम्प करत करत आपल्याला 13 नंबरच्या पिनकडे न्यायची आहे. ओके, बरोबर. इथं 13 नंबरच्या पिन पर्यंत आलो मी आणि 13 नंबर D13 त्या पिनला ही वायर कनेक्ट केली. ठीक आहे, या वायरचा आपण इकडं तिकडं असं सरळ करू शकतो. ठीक आहे, आता हे ॲनोडचं कनेक्शन आपण आउटपुट 13 नंबरला जोडलेला आहे, किंवा 13 नंबरचे जे आउटपुट आहे पॉवर सप्लाय इकडून होणार आहे ते बरोबर आपण ॲनोडला नेऊन जोडलंय आणि मध्ये आपण रजिस्टर कनेक्ट केला. ठीक आहे, आता दुसरी एलईडी, त्याचा हा ॲनोड, त्याच्यामध्ये रजिस्टर जोडला. आता रजिस्टरचं एक टर्मिनल आपल्याला दुसऱ्या एलईडी साठी 12 नंबरची पिन आपण असाइन केली. 12 नंबर पिनकडे आपण या जम्पर वायर्स घेऊन जाऊया. ठीक आहे, 12 नंबरची पिन ही आहे, 12 नंबरची पिन. ओके, आता तिसरी एलईडी, त्याचा हा ॲनोड, हा रजिस्टर पुढे जोडला आणि ते आता पुढे आपण आर्डिनोला नेऊन जोडायचं. त्यासाठी आपण 11 नंबरची पिन असाइन केलेली आहे, 11 नंबरच्या पिनला जोडायचं. ठीक आहे, 11 नंबरची पिन. ओके, आता ही आउटपुटची कनेक्शन झाली. 13चं आउटपुट आपण एलईडी 1 ला दिले, मध्ये रजिस्टर जोडला सिरीज मध्ये. 12 नंबर पिनचं आउटपुट आपण एलईडी 2 ला दिलंय, मध्ये रजिस्टर जोडलाय. आणि 11 नंबर पिनचं आउटपुट आपण एलईडी 3 ला दिलंय, मध्ये रजिस्टर सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. आता राहिलं निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडचं, प्रत्येक एलईडीचं राहिलेलं आहे. आता या एलईडीचं निगेटिव्ह टर्मिनल मी काय करतो, या निगेटिव्हला जोडतो.
तर ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ही निगेटिव्हची लाईन आहे. इथं दिसतंय बघा, निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. झूम करतो थोडं. हे निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ही पूर्ण लाईन ही निगेटिव्हची लाईन आहे आणि ही पूर्ण लाईन पॉझिटिव्हची लाईन आहे. मग मी सगळ्या एलईडीच्या ज्या जम्पर वायर्स आहेत त्या या पॉइंटला आणून कनेक्ट करतो. ठीक आहे. हे सिरीज मध्ये पॉइंट्स असतात, हे 5 आणि हे आडवे पॉइंट सिरीज मध्ये असतात. तर इथं कोणत्याही पॉइंटला मी एक वायर कनेक्ट करतो आणि ती निगेटिव्हला आणून कनेक्ट करतो. तसंच या एलईडीची पण निगेटिव्ह टर्मिनलची वायर या निगेटिव्हला मी कनेक्ट करतो. आता निगेटिव्हची वायर काय करायचंय, निगेटिव्हची वायर आपल्याला ग्राउंडला कनेक्ट करायची. ग्राउंडसाठी इथं 2 कनेक्शन आहे आणि इकडे पण एक ग्राउंड आहे. आता तिकडे जाणं आपल्याला थोडं अवघड पडेल, त्यामुळे इथं जवळच्या ग्राउंडला आपण याचं कनेक्शन जोडू. आता हे सिरीज मध्ये, आता हे 3 पॉइंट काय झाले, सिरीज मध्ये झाले. हे 3 निगेटिव्ह टर्मिनल जे आहेत पॉइंट आपण इथं जोडले ते सिरीज मध्ये झाले. आता एकच कनेक्शन घेऊ आपण बाहेर आणि ते आपण ग्राउंडला कनेक्ट करू. कलर त्या वायरचा जरा चेंज करू म्हणजे समजेल. ठीक आहे. हे ग्राउंडला आणून जोडला आपण. आता या वायरचा कलर चेंज करायचा. कलर चेंज करण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे इथं बघा. इथं तुम्ही कलर चेंज करू शकता. मी आता येलो वायर घेऊया निगेटिव्ह साठी, त्याला आपण येलो कलर देऊया. तसंच ही पण निगेटिव्हची वायर आहे, त्याला आपण येलो कलर देऊ आपण. आणि ग्रीन कलर आउटपुटच्या पॉझिटिव्हच्या वायरला आपण ग्रीन कलर ठेवलेला. ठीक आहे. अशा पद्धतीनं सर्किट पूर्ण जोडून झालेलं आहे. तर एक 13 नंबर, एक 12 नंबर, एक 11 नंबर तिन्ही एलईडीचं कसं जोडलंय बघा सर्किट. अशाच पद्धतीचं सर्किट आपल्याला ऍक्च्युअल मध्ये जोडायचं. अशा पद्धतीचं सेम सर्किट ऍक्च्युअल मध्ये जोडायचं. ठीक आहे. आता कोड रन करून बघूया काय होणार आहे. पहिल्यांदा एलईडी 1 ब्लिंक होणार, ऑफ होणार, नंतर ही एलईडी ऑन होणार, ऑफ होणार, नंतर ही ऑन आणि ऑफ होणार. कोड मध्ये सर्किट असं ठेवतो मी म्हणजे व्यवस्थित दिसेल. झूम करून थोडं. हा आर्डिनो बघायची काही गरज नाही, आपल्याला इथं फक्त आउटपुट दिसते का बघायचं. यामध्ये टेक्स्ट घेऊया कारण आपल्याला आर्डिनो आयडी वरचा कोड आहे तो इथं पेस्ट करायचा आहे. तर बाय डिफॉल्ट इथं सिंगल एलईडी ब्लिंकिंगचा प्रोग्राम इथं बाय डिफॉल्ट येतो. त्याच्याऐवजी आपल्याला आपला प्रोग्राम इथं पेस्ट करायचा. त्यासाठी आर्डिनो आयडी वरचा प्रोग्राम मी कॉपी करतो, तिथे जाऊन पेस्ट करूया. ओके, हा सिलेक्ट करायचा आणि कंट्रोल व्ही. ओके, पूर्ण प्रोग्राम इथं पेस्ट झाला. आता 500 मिली सेकंद दिलेला आहे सगळीकडे, म्हणजे अर्धा सेकंद हे ऑन ऑफ होत जाईल एक एक एलईडी आणि परत तोच लूप कंटिन्युअसली. स्टार्ट सिम्युलेशन बघा. सिम्युलेशन स्टार्ट झालेलं आहे. ओके, ही ब्लिंक झाली, ऑफ झाली, ब्लिंक झाली, ऑफ झाली, ब्लिंक झाली, ऑफ झाली. बघा लूप मध्ये एक एक ही ऑन होते, ऑफ होते, परत ऑन होते, ऑफ होते, परत ही ऑन होते, ऑफ होते. अशा पद्धतीनं त्या सर्किटचं आउटपुट आपल्याला मिळालं. आता हे ऍक्च्युअल मध्ये असंच कनेक्ट करायचं आणि आर्डिनो युनो मध्ये हा प्रोग्राम जो आहे तो अपलोड करायचा. ऍक्च्युअल मध्ये सुद्धा असंच वर्किंग होणार आहे आपलं सर्किट. आता इथं टायमिंग वर चेंज करू शकता तुम्ही, 200 देऊ शकताय. त्यासाठी स्टॉप सिम्युलेशन करायचं, व्हॅल्यू चेंज करायची 200, सगळीकडे 200 करावं लागेल. किंवा ज्या एलईडी ला आपल्याला जे टायमिंग द्यायचं आहे ते आपण देऊ शकतो. एखाद्या एलईडी ला हे वेगवेगळं सुद्धा देऊ शकतो. समजा 200 मिली सेकंद ऑन राहील आणि 300 मिली सेकंद ऑफ, असं पण टायमिंग आपण देऊ शकतो. कसंही देऊ शकतो. मी सगळीकडे सेम ठेवले. परत सिम्युलेशन करूया बघून. ओके, आता फास्ट झालं बघा. वन आफ्टर अनादर म्हणजे एकाच फंक्शन झालं की दुसरी, परत तिसरी, परत पहिल्यापासून असं लूप चालू राहणार. ठीक आहे. हेच सर्किट आपण आता ऍक्च्युअल मध्ये कनेक्ट करून बघू. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक आर्डिनो बोर्ड. हा आहे आर्डिनो बोर्ड, आर्डिनो युनो. याच्यावर 13 पिन्स आहेत. पिन 0 पासून 13 नंबरच्या पिन आहेत. तर या डिजिटल पिन्स आहेत. इकडं अॅनालॉग पिन्स आहेत. तसेच ग्राउंडचे सुद्धा
इकडं 2 कनेक्शन आहेत आणि इथं एक ग्राउंडचं कनेक्शन आहे. तर हा आहे आर्डिनो बोर्ड, हा एक आपल्याला लागणार आहे, इथं ठेवतो मी. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक ब्रेड बोर्ड, हा ब्रेड बोर्ड आहे, हा ब्रेड बोर्ड. आता इथं जे मी दाखवले हे सर्किट आपलं टिंकरकॅडवरचं आहे. तर हा ब्रेड बोर्ड, हा आर्डिनो युनो. त्याच्यानंतर 3 LEDs आहेत माझ्याकडे, हे 3 कलर्स आहेत. तर पहिली ही रेड LED ही एक घेतो मी, त्यानंतर ही ग्रीन LED आणि ही ब्लू LED. आता LED मध्ये तुम्ही बघू शकता हे लॉंग लेग आहे आणि हे शॉर्ट लेग. लॉंग लेग म्हणजे ॲनोड, शॉर्ट लेग म्हणजे कॅथोड, जसं आपण इथं जोडणार आहे ॲनोड आणि कॅथोड. आता हे 3 रेजिस्टर मी घेतो. हा एक रेजिस्टर, ओके, ह्याला असा बेंड करून घेतला आहे मी म्हणजे मला कनेक्ट करता येईल तो. त्यानंतर हा एक रेजिस्टर आहे, 220 ओहमचे हे रेजिस्टर आहेत. मी याला पण बेंड करून घेतो. हा एक रेजिस्टर आणि हा एक रेजिस्टर, याला पण बेंड करतो. ओके, असे 3 रेजिस्टर झाले. त्यानंतर या वायर्स मला लागतील. तर या लॉंग 4 वायर्स मला लागणार आहेत, ज्या मला आर्डिनो युनोला जोडायचे आहेत. तर त्या लॉंग 4 वायर्स या जम्पर वायर्स आहेत, 4 वायर्स घेतल्या मी. मेल टाईपच्या वायर्स आहेत सगळ्या, बाजूला ठेवतो. आणि या 3 वायर्स या शॉर्ट वायर आहेत छोट्या, त्या मी घेतल्या 3. ओके, आता ही एक केबल लागणार आहे, USB केबल, जी आर्डिनो बोर्डला आपण एक त्याचा पोर्ट जोडणार आणि एक मी माझ्या लॅपटॉपला कनेक्ट करून ठेवलेला आहे ऑलरेडी. आता कनेक्शन करूया पहिल्यांदा. तर या ब्रेड बोर्डवर पहिल्यांदा मी LEDs जोडून घेतो. तर याचं ॲनोड मी इकडच्या बाजूला, जसा मी इकडे ठेवला आहे उजव्या साईडला मी ॲनोड प्रत्येकाचा ठेवला आहे तसाच इथं ठेवतो. आता पहिली LED इथं जोडतो, त्यानंतर ही ग्रीन LED, त्याचा ॲनोड परत इकडच्या बाजूला. ठीक आहे, त्यानंतर ही तिसरी LED. ओके, प्रत्येकाच्या ॲनोड इकडच्या बाजूला घेतलेत मी. आता 13 नंबर म्हणजे या आर्डिनोची 13 नंबरची पिन आपण कुठं जोडणार आहे, या LEDच्या ॲनोडला, आणि मध्ये रेजिस्टर जोडायचे आहे. मी तर रेजिस्टर जोडून घेतो मी सिरीजमध्ये, बरोबर सिरीजमध्ये रेजिस्टर. आणि त्याचं एक, आता थोडंसं जास्त बेंड करायला पाहिजे म्हणजे या बोर्डवर ते बसेल. आपल्याला पाहिजे तसं करून घेऊ शकतो आपण. तर हे मी जरा जास्त बेंड केलं म्हणजे कमी स्पेसमध्ये ते बसते. ओके, हा एक रेजिस्टर जोडला मी एका LEDसाठी. तसंच दुसऱ्या LEDसाठी हा दुसरा रेजिस्टर, तो या LEDच्या ॲनोडच्या लाईनमध्ये जोडला सिरीजमध्ये. आणि याचं दुसरं टर्मिनल मी इकडं जोडून घेतलं. ठीक आहे, हा दुसरा रेजिस्टर झाला. जरा जास्त लेंथ होते. ओके, हा ॲनोडला आणि याचं एक टर्मिनल दुसऱ्या होलमध्ये. तसंच हा तिसरा रेजिस्टर, हा थर्ड रेजिस्टर, तो मी याला जोडतो सिरीजमध्ये तिसऱ्या LEDला आणि हे दुसऱ्या होलमध्ये. ठीक आहे, 3 LED, त्याला सिरीजमध्ये 3 मी रेजिस्टर जोडून घेतलेत. आता 13 नंबर पिनची जी वायर आहे ती पहिल्या LEDला जोडायची आहे आणि ती रेजिस्टर थ्रू LEDला जाणार आहे. आता एक केबल घेतो मी जम्पर वायर, 13 नंबरच्या पिनला जोडतो. 13 नंबरची पिन म्हणजे
0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 नंबरची पिन आहे. ही कुठं जोडायची आहे मला? LED पहिल्या LED आणि आता बघा 13 नंबरपासून कनेक्शन कुठं जातंय? बरोबर इथं जातंय, सिरीजमध्ये या रजिस्टरला पोचते, तिथून इथं पोचते आणि सिरीजमध्ये LEDला पोचते. ओके, पहिलं कनेक्शन झालं. आता दुसरं कनेक्शन कुठं आहे? दुसऱ्या LEDचं ॲनोडचं कनेक्शन 12 नंबरच्या पिनला आहे. इथं दुसऱ्या LEDचं कनेक्शन इथून घेतो मी आणि ते 12 नंबरच्या पिनमध्ये. ठीक आहे, 13 नंबरच्या शेजारी 12 नंबरची पिन आहे. आता थर्ड LEDचं कुठं आहे? थर्ड LEDचं 11 नंबरच्या पिनला आहे. थर्ड LEDचं ॲनोडचं कनेक्शन. ओके, ॲनोडचं इथं सिरीजमध्ये इथं कनेक्शन आहे आणि ते बरोबर मी इथं 11 नंबरच्या पिनला घेतो. ओके, आता 3 कनेक्शन हे निगेटिव्हला आणायचे आहेत. कॅथोडचं कनेक्शन आहे निगेटिव्हचं, ते बरोबर निगेटिव्हला आणून सोडायचं आहे. म्हणजे या कॅथोड टर्मिनलचं निगेटिव्हमध्ये आणून सोडायचं आणि परत निगेटिव्हचं एक कनेक्शन आपण ग्राउंडला आणून कनेक्ट करायचं. इथं कुठंही तुम्ही कनेक्ट करा. त्यानंतर या LEDचं सुद्धा एक निगेटिव्हचं कनेक्शन इथं निगेटिव्हला आणून कनेक्ट करायचं. या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्या निगेटिव्ह आहेत. त्यानंतर या LEDचं कॅथोडचं एक कनेक्शन इथं निगेटिव्हला कनेक्ट करायचं. ठीक आहे, इकडं कुठंही केलं कनेक्ट तरी चालते. अशा पद्धतीनं कनेक्शन्स आपली झालेली आहेत. ही ब्रेडबोर्डवरची कनेक्शन आहेत, बघून घ्या. बरोबर LEDचं कॅथोडचं कनेक्शन ते मी इथं निगेटिव्हला आणून कनेक्ट केलं आहे आणि पॉझिटिव्हचं कनेक्शन रजिस्टर थ्रू ते पुढं आर्डिनोला आणून कनेक्ट केले 30 नंबरच्या पिनला. तसंच दुसऱ्या LEDचं सेम, असं तिसऱ्या LEDचं सेम. तिन्ही LEDची सेम कनेक्शन केली. आता राहिलं ग्राउंडचं कनेक्शन. हे जे मी निगेटिव्हला कॅथोडचे सगळे कनेक्शन निगेटिव्हला कनेक्ट केलेत त्याचं एक कनेक्शन, आता हे सगळे 3 सिरीजमध्ये झालेत, तर ते कनेक्शन आपल्याला नेऊन ग्राउंडला कनेक्ट करायचं आहे. यातल्या कोणत्याही होलमध्ये वायर कनेक्ट करा आणि ती ग्राउंडला कनेक्ट करा. इथंच 30 नंबर पिनच्या शेजारीच ग्राउंडचं कनेक्शन आहे, तिथं मी कनेक्ट केलं. ओके, कनेक्शनचे आपली पूर्ण झालेत. आता आपण आर्डिनो IDE सॉफ्टवेअरवर जाऊ आणि प्रोग्रॅम या आर्डिनोमध्ये अपलोड करू. तर तो अपलोड करण्यासाठी USB केबल लॅपटॉपच्या पोर्टमध्ये मी कनेक्ट केलेली आहे आणि दुसरा पोर्ट मी इथं आर्डिनो युनोला कनेक्ट करतो. ठीक आहे, इथं ग्रीन लाईट लागली की आर्डिनो आपल्या सिस्टीमबरोबर कनेक्ट झालेला आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता मी सॉफ्टवेअरवर जातो. आता हे टिंकरकॅडवर जसं आपण केलेलं तसं सेम इथं कनेक्शन्स केलेत. तर आपलं सर्किट वर्क व्हायला पाहिजे. आता तर हा प्रोग्रॅम आहे, हा प्रोग्रॅम पण आपण बघितला आहे डिटेलमध्ये LED 1 साठी LED 2 साठी. तर हा प्रोग्रॅम आता आपण अपलोड करूया. इथं अपलोड बटन आहे. त्यासाठी आधी आर्डिनो बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. तर बोर्ड ऑलरेडी मी सिलेक्ट केलेला आहे, आर्डिनो युनो. तुमचा नसेल तर तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पोर्ट COM3 आर्डिनो युनो हे पोर्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर प्रोग्रॅम अपलोड करायचा. अपलोड केला की या LEDs ब्लिंक व्हायला सुरुवात होईल. प्रोग्रॅम अपलोड होतोय ते इथं दिसतं. तर हा अपलोड झाला की इकडे LEDs ब्लिंक होतील. त्याच्या आधी इथली LED लागेल आर्डिनोवरची ग्रीन. बघा, चालू झालं. LED ब्लिंक होत आहेत तिन्ही पण, एका मागून एक. ठीक आहे, आपलं असंच ठरलेलं. एक LED आधी ब्लिंक झाली पाहिजे, ती बंद झाली पाहिजे. परत दुसरी LED
ऑन होणार, ऑफ होणार, परत तिसरी LED ऑन ऑफ, पहिली ऑन ऑफ, दुसरी ऑन ऑफ, तिसरी ऑन ऑफ. असाच प्रोग्रॅम आपण दिलेला होता, त्याप्रमाणे हा प्रोग्रॅम रन होतो. ठीक आहे, असाच प्रोग्रॅम आपण दिला आहे. आता इथं जर मी स्पीड चेंज केलं याचं, सपोज 200 देऊया आपण, सगळीकडे 200 करूया. फास्ट होतंय का बघूया 200 केल्यानंतर. आता अपलोड करू. परत अपलोड केल्यानंतर इकडे स्पीड चेंज होईल बघा. आता स्पीड चेंज होईल. ओके, फास्ट झालं. 200 सेकंदला म्हणजे 200 मिली सेकंदला ऑन ऑफ व्हायला लागली LED. स्पीड फास्ट झालं. आता अजून स्पीड चेंज करतो मी. सपोज 100 केलं तर काय होते बघा. $100 मिली सेकंद म्हणजे 0.1 सेकंड. ओके, अपलोड. आता बघा फास्ट होईल. ठीक आहे, स्पीड फास्ट झालेला आहे. 100 मिली सेकंदला LED ब्लिंक होते, ऑन ऑफ ऑन ऑफ. अशा पद्धतीनं तुम्ही कितीही LED या बोर्डवर जोडू शकता आणि त्याची कनेक्शन इकडं आर्डिनो युनोला देऊ शकता आणि भरपूर LEDs कनेक्ट करू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं हे सर्किट आहे. सो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन सर्किट घेऊन. काही व्हिडिओ आवडला असेल, काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.